डॉमिनोज, केएफसी, मॅकडॉनल्ड्स, सबवेवर एफडीएची धडक कारवाई. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली नेमकं काय आढळलं? तुम्ही रोज बाहेरून पिझ्झा, बर्गर किंवा चिकन खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण महाराष्ट्रात डॉमिनोज, केएफसी, मॅकडॉनल्ड्स, सबवे, बर्गर किंग सह अनेक मोठ्या फूड ब्रँड्सच्या आउटलेटची एफडीए कडून तपासणी करण्यात आली आहे. आणि या तपासणीत तब्बल 104 आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए कडून राज्यभरात सध्या अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेत विशेषतः मोठ्या आणि प्रसिद्ध फूड चेनच्या आउटलेटची तपासणी करण्यात आली. 11 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये डॉमिनोज, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉन्जिनीज यांसारख्या प्रमुख ब्रँड्सच्या आस्थापनांचा समावेश होता. आणि या तपासणीत समोर आलेली आकडेवारी लक्षवेधी आहे. एकूण 104 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. 2 आस्थापनांचं कामकाज तात्काळ बंद करण्यात आलं. 5 अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आणि तब्बल 95 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली. आता सगळ्यात मोठी कारवाई कोणावर झाली तर ती झाली आहे डॉमिनोज पिझ्झांच्या 4 शाखांवर. एफडीएच्या माहितीनुसार या शाखांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक त्रुटी आढळून आल्या. यामध्ये अपुरी साफसफाई आणि निर्जंतुकीकरण, कीटक नियंत्रणातील समस्या, अन्नाची अयोग्य साठवणूक आणि तापमानावर योग्य देखरेख नसणे अशा त्रुटींचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर कच्चा माल आणि थेट खाण्यास तयार असलेलं अन्न यांच्यामध्ये योग्य विलगीकरण नसल्याचंही तपासणीत आढळल्याचं एफडीए कडून सांगण्यात आलं आहे. अन्न सुरक्षेशी संबंधित नोंदी अपूर्ण असल्याचाही मुद्दा समोर आला. आता ज्या डॉमिनोजच्या शाखांवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये मुंबईतील विलेपार्ले पश्चिम, बोरवली पश्चिम, घाटकोपर मधील आरसीटी मॉल आणि सातारा जिल्ह्यातील मलकापूर, कराड परिसरातील शाखांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या शाखा ज्युबिलंट फूडवर्क्स अंतर्गत चालवल्या जातात. दरम्यान ही कारवाई केवळ डॉमिनोज पुरती मर्यादित नाही. एफडीएच्या या मोहिमेत अनेक मोठ्या ब्रँड्सच्या आउटलेटची तपासणी करण्यात आली. मात्र इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. एफडीएची तपासणी म्हणजे संबंधित आस्थापने कायमची बंद झाली असा अर्थ होत नाही. तपासणीत आढळलेल्या त्रुटींनुसार सुधारणा करण्याच्या सूचना आणि नोटिसा दिल्या जाऊ शकतात. गंभीर त्रुटी आढळल्यास परवाना निलंबित करण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते. आता प्रश्न असा आहे की अशा मोठ्या फूड ब्रँड्सवरच कारवाई का केली जाते? याचं कारण म्हणजे मोठ्या ब्रँडच्या आउटलेट्स मध्येही अन्नाची साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि अन्न हाताळण्याच्या प्रक्रियेत नियमांचं पालन होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण शेवटी प्रश्न असतो तो थेट ग्राहकांच्या आरोग्याचा. एफडीएच्या या मोहिमेमुळे राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि फूड चेन मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 104 आस्थापनांची तपासणी, 5 परवाने निलंबित, 2 आस्थापनांचं कामकाज बंद आणि 95 सुधारणा नोटीस. ही कारवाई किती मोठ्या प्रमाणावर झाली आहे याची कल्पना यावरून येते. ही कारवाई सुरक्षित अन्न व सुरक्षित औषध या अभियानाअंतर्गत करण्यात आल्याचं एफडीए कडून सांगण्यात आलंय. आता पुढच्या काळातही राज्यभरातील फूड जॉईंट्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही बाहेरून जे काही खात असाल त्या पदार्थाची चव जितकी महत्वाची आहे तितकीच तो पदार्थ कुठे आणि कसा तयार होतो हेही महत्वाचं आहे. आणि याच कारणामुळे एफडीएची ही कारवाई केवळ मोठ्या ब्रँडसाठी नाही तर प्रत्येक ग्राहकासाठी महत्वाची आहे. तर तुमच्या शहरातील अशा फूड आउटलेटवर तपासणी झाली आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी इंडिया लीडर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.